नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट काहीसं ग्रीनमध्ये उघडण्याची शक्यता आहे. म्हणजे निफ्टी साधारण 100 पॉईंटवर, तर सेन्सेक्स एक 300 पॉईंट तेजीमध्ये राहू शकतो. आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. जसं विकायच्या वेळेला अजून वाढेल विकू, अजून 10 रुपये मिळतील, नंतर विकू करेपर्यंत शेअर पडू लागतो. तसंच आत्ता घेऊया, नाहीतरी पडतंच आहे की उद्या पडेल तेव्हा बघू, तिथून मार्केट वाढायला लागतं. म्हणजे दोन्हीही निर्णय तुम्हाला घेता येत नाहीत की जेव्हा विकायचं तेव्हा तुम्ही विकत नाही, जेव्हा खरेदी करायचं तेव्हा खरेदी करायचं पण धैर्य होत नाही. उद्या 10 रुपये आणखीन कमी झाला भाव तर मला तेवढं स्वस्त नाही का पडणार, या विचारामध्ये राहता. यापेक्षा थोडं थोडं रोज चढ्या भावाला विकत जावं आणि त्याचप्रमाणे जे काय तुम्हाला खरेदी करायचं आहे ते आज 2 शेअर घेतले, उद्या 2 शेअर घेतले, म्हणजे विकताना तुम्हाला डिमॅच चार्जेस लागतात, पण खरेदी करायला तर चार्जेस लागत नाहीत ना. म्हणजे आज 2 घेतले तर 15 रुपये द्या, उद्या 5 घेतले तर आणखीन 15 रुपये द्या, असं तर काही नाही आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला भांडवल गुंतवायचं आहे तर ते 2-2, 5-5 तुमच्या ऐपतीप्रमाणे शेअर घेत राहा. पण उद्या घेऊ, परवा घेऊ म्हणता मार्केट वाढू लागतं, किंवा उद्या विकू, परवा विकू म्हणता विकता येत नाहीत, मार्केट पडू लागतं. अशी स्थिती नको. तुम्हाला तुमचा निर्णय योग्य वेळेला गाठता आला पाहिजे. तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी असलात तरच तो सौदा फायदेशीर ठरू शकतो, हे मात्र तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 8,752 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 12,068 कोटींची. पण बॉन्ड यील्ड पुन्हा वाढू लागलं आहे, 4.10 झालं आहे. क्रूड थोडंसं उतरलं आहे, जे 85च्या लेवलला गेलं होतं ते 83.40 झालं आहे. आणि डॉलर इंडेक्स 99च्या जवळपासच आहे, 98.74. थोडंसं जरी तेजीत उघडलं तरी त्या तेजीचा पाठलाग करू नका. तेजीनंतर मार्केट पडू लागेल, कारण त्या तेजीचा उपयोग लोक शॉर्ट करण्यासाठी करतील, तर मार्केट पडल्यावर मग बघा काय होत आहे. काही बातम्या आहेतच, त्याच्यामध्ये अमेरिकन मार्केट तेजीत होतं, बाकीची एशियन मार्केटसुद्धा तेजीत होती. पण ट्रेड कोर्टाने ट्रम्पना टॅरिफ परत करायला सांगितले आहेत. म्हणजे इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट, म्हणजे IEEPA, ह्याच्या अंतर्गत त्यांनी टॅरिफ लावले होते. ते टॅरिफ $130 बिलियन, एवढे टॅरिफ व्याजासकट परत केले पाहिजेत, असं कोर्टाने ट्रम्पना सुचवलेलं आहे. काही बातम्या आहेत त्या पाहूया. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांना सेबीने BSE सेन्सेक्स नेक्स्ट 30 इंडेक्सवर डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स लॉन्च करायला मंजुरी दिली आहे. BSE भविष्यामध्ये कॅश सेटल्ड मंथली इंडेक्स फ्युचर्स आणि ऑप्शन्स लॉन्च करण्याची सुद्धा त्यांची योजना आहे. या कॉन्ट्रॅक्ट्सची एक्सपायरी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी होईल.
भारत फोर्ज या कंपनीला 800 कोटीचं अनसेक्युअर्ड टर्म लोनसाठी मंजुरी मिळाली. हे टर्म लोन कंपनीच्या फायनान्शियल प्लॅनच्या अंतर्गत आहे. HULने न्यूट्रिशन लॅबमधला त्यांचा सगळ्याच्या सगळा स्टेक म्हणजे 19.8% स्टेक 307 कोटी रुपयाला विकला आहे. GE शिपिंगनी जपानमध्ये बनवलेलं एक सेकंड हँड कामसेर मॅक्स ड्राय बल्क कॅरियर खरेदी केलं आहे. या जहाजाची क्षमता 81,094 डेड वेट टन एवढी आहे आणि हे जहाज 2027मध्ये कंपनीला मिळू शकेल. HDFC म्युच्युअल फंडाने सुंदरम फास्टनरमधले शेअर्स विकले. 358 कोटींचे शेअर्स विकले. 832 रुपये 17 पैसे या भावाने त्यांनी ते शेअर्स विकले. सायंट लिमिटेड आणि HAL इन्फो यांचं एक जॉईंट व्हेंचर आहे. त्याच्यामध्ये इन्फोटेक HAL लिमिटेडचं लिक्विडेशन सुरू करायला NCLT बंगलोरने परवानगी दिली. पॉलीकॅब त्यांना इन्कम टॅक्सकडून 2024-2025साठी 327.45 कोटींची डिमांड नोटीस मिळाली. लॉयड्स लक्झरीज कंपनीच्या अकाउंट आणि फायनान्शियल स्टेटमेंट संदर्भात त्यांच्या CFOला सेबीने बोलवलं आहे. इंडिगोने सांगितलं की आता त्यांनी अथेन्स, मस्कत, जेडा, मदिना याच्यासाठी उड्डाणं सुरू केली आहेत. SBI कार्ड्स 5 मार्चला म्हणजे आजच ते डिव्हिडंडवर विचार करण्यासाठी बैठक घेणार आहेत. मोडीज नवनिर्माणला मुंबईमध्ये हाय राईज टॉवरसाठी 160 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. रामकी इन्फ्रा महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडकडून 1,401.84 कोटीची ऑर्डर रामकी इन्फ्राला मिळाली आहे. श्रीराम फायनान्स, DEG आणि सिटीकडून त्यांना $76 बिलियन को फायनान्सिंग पॅकेज मिळालं आहे. या अंतर्गत DEC 40 मिलियन युरो तर सिटी 260 कोटींचं लोन देईल. हे लोन फायनान्शियल इन्क्लुजन, रूरल डेव्हलपमेंट आणि क्लायमेट फ्रेंडली मोबिलिटीला उत्तेजन देण्यासाठी देण्यात येत आहे. सोलारा ॲक्टिव्ह फार्माचा ब्राझील बेस आर्म त्याने डिरजिस्टर केला आहे म्हणजे रजिस्ट्रेशन काढून घेतलं. LTI माइंट्री जनरेटिव्ह AI आणि प्रोसेस ऑटोमेशन फॉर बँकिंग सेक्टर यासाठी एक लीडर म्हणून त्यांना नेल्सन हॉलनी मान्यता दिली आहे. तर आता आपण कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. पण आज मार्केट करणं कठीण आहे कारण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी तर राहीलच आणि गुरुवार आहे, एक्सपायरी आहे, व्होलॅटिलिटी राहील आणि त्याचबरोबर
3 दिवस ओळीने मार्केट मोठ्या प्रमाणावर पडतं आहे, त्यामुळे मधूनच तेजी मधूनच मंदी असं राहील. तेजीतले कुठले शेअर ते आधी पाहूया. फिनिक्स, रामकी, GE शिपिंग, कोलगेट, कोफोर्ज. आज थोडेसे IT सेक्टरमधले शेअर दिलेत, कारण रुपया कमकुवत होतोय किंवा डेप्रिशिएट होतोय, त्याचाही फायदा IT शेअरला मिळू शकेल. आणि 3 दिवस आणि त्याही आधी जवळजवळ 1 आठवडा IT सेक्टरमधले शेअर पडत होते. कोलगेट, कोफोर्ज, नाल्को. आज मेटल सेक्टरमधले शेअर तेजीत दिसत आहेत, मेटल्स तेजीत दिसत आहेत म्हणून. आणि ॲल्युमिनियम तेजीत आहे. नाल्को, गेल, हिंदाल्को, इन्फोसिस, कोल इंडिया आणि भारत कोकिंग कोल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, लार्सन टुब्रो, रिलायन्स, हिंदुस्तान कॉपर, भारती एअरटेल, सोलार, डिक्सन, भारत फोर्ज, ONGC, ऑइल इंडिया, GE शिपिंग, फर्स्ट सोर्स, बामर लॉरी. बामर लॉरीची आज डिव्हिडंड ठरवण्यासाठी बैठक आहे, म्हणून बामर लॉरी आणि बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट, PB फिनटेक, वेदांता, ॲफेल, महिंद्रा लाईफ, MRPL आणि वाडीलाल इंडस्ट्री. तर मंदीमध्ये पेट्रोनेट, पॉलीकॅब, इंडिगो, गुजरात गॅस आणि कजारिया सिरॅमिक्स. कारण गॅसचा सप्लाय कमी केला जाणार आहे, म्हणजे जवळजवळ रेशनिंगसारखा लिमिटेड गॅस पुरवला जाणार आहे, जिथपर्यंत गॅसच्या डिमांड आणि सप्लायमध्ये नियमितपणा येत नाही तिथपर्यंत. म्हणून गुजरात गॅससुद्धा मंदीत राहू शकतो. आणि ज्यांना टाईल्स कंपन्यांना गॅस पुरवला जाईल, तो गॅसचा पुरवठा मर्यादित केला जाईल, त्यामुळे टाईल्स कंपन्यांमध्ये मंदी राहण्याची शक्यता आहे. मार्केट डोलायमानच राहील. सावधगिरीने ट्रेड करा. एखादा शेअर अचानक पडू लागला आणि शेअर चांगला असेल तर अगदी थोड्या प्रमाणात गुंतवणूक करा. म्हणजे 100 रुपये तुमच्याकडे गुंतवण्यासाठी असतील तर त्यातले 10% गुंतवा आणि बाकीचे हळूहळू तुम्हाला गुंतवता येऊ शकते. नाही तर मार्केट बघणं मात्र पडतंय म्हणून टाळू नका. अशा मार्केटमध्ये शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. कितीही कंटाळा आला तरी अशा मार्केटचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. बघूया काय होतं आहे. नमस्ते.